आज विजय झालेला आहे भरघोस मतानं. आज विजय झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी विजय झालेली आहे. आणि माझ्या पक्षानं भाजप पक्षाने माझ्यावर चौथ्यांदा उमेदवारी देऊन मला विजय झाला. मी त्यांचा कधी तळा जाऊ देणार नाही. आणि माझ्या जनतेचे माय बाप माझे त्यांचं मी कधी विसरणार नाही. त्यांनी 4 वेळा मला निवडून दिलं, त्यांचे ऋणी आहे मी. आज तुमची हॅट्रिक झालेली आहे. हो, चौथ्यांदा आली मी निवडून. काय सांगाल आज तुम्ही काय सांगाल तुम्ही? भारतीय जनता पार्टीचा आमचा विश्वास ठेवलेला आहे. तिकीट देऊन सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो. किती जय श्रीराम. ते आम्ही काही केलं नाही साहेब. काय कॉन्टेंट केलेली आहे. काय सांगाल तुम्ही विजय झालेला आहे? भाऊ, या माझा विजय नसून जनतेचा विजय आहे आणि विकासाचा विजय आहे, एवढंच सांगू इच्छितो. तुम्ही विजयी झालेला आहात. हा सर्वसामान्य जनतेचा विजय. संजयभाऊ सावकारे यांनी जो विकास केलेला आहे वरणगाव परिसरात, भुसावळ तालुक्यात, त्याचा भरभरून लोकांनी मतदान केलं आहे. आणि 100% विजय हा संजयभाऊ सावकारे यांच्या चरणी, आमचा भारतीय जनता पार्टीच्या चरणी अर्पण आहे. धन्यवाद. संबंधित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांनी टेबल जवळ यायचंय. काय सांगाल आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहे? मागच्या महिन्याभरापूर्वी माझे वडील आदरणीय सुपडे पैलवान आणि त्याच्या बऱ्याच दिवसापूर्वी आमचे सुधाकर दादा गेले. आणि आज जे अश्रू आहे ते त्या 2 लोकांसाठी आहे की ते आज ते हवे होते. आज आमचा जो विजय आहे त्यांनी बघायला पाहिजे होता. आमचे सुधाकर दादा माझे राजकीय गुरु आणि माझे वडील गेल्यानंतर सुद्धा मला एवढा अश्रू आला नव्हता. पण आज मी सांभाळलं होतं स्वतःला इलेक्शनसाठी. पण आज माझ्या डोळ्यातून अश्रू निघण्याचं कारण म्हणजे माझे वडील आणि आदरणीय सुधाकर दादा यांच्या पुण्याईने आणि मतदार लोकांनी भरभरून मला, माझ्या पत्नीला मतदान केलं. मी त्यांचे शतशः आभार मानतो की त्यांनी कुठल्याही जात पंथ धर्म या गोष्टीला थारा न पडता मला, माझ्या पत्नीला या ठिकाणी मतदान दिलं. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्या बी काही समस्या असतील त्याच्याकरता सोनूने परिवार कटिबद्ध राहील एवढं मी सर्व मतदारांना या ठिकाणी आश्वस्त करतो. धन्यवाद. कार्यकर्त्यांची मेहनत मिळाली मला. पक्षाचे दोन